नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला. यानंतर 10वीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांच्या नोंदणीला उद्यापासून सुरुवात होतीये. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्यानंतर 19 मे पासून सुरू होणार आहे, अशी माहिती सहाय्यक उपसंचालक स्मिता गौड यांनी दिली. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11वीची परीक्षा ही ऑनलाईन आणि केंद्रीय पद्धतीनं होणार आहे. याचा अर्थ की कुठल्याही अगदी खेडेगावात राहणारा विद्यार्थी जरी असला तरी त्याच्या गुणवत्तेनुसार राज्यातल्या कोणत्याही प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी घर बसल्या उपलब्ध होणार आहे. तर सध्या या प्रक्रियेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळांचं रजिस्ट्रेशनचं काम शासन पातळीवर सुरू असून विद्यार्थ्यांसाठी मात्र ही प्रक्रिया 19 मेपासून म्हणजे 10वीचा निकाल लागल्यानंतर 19 मेपासून विद्यार्थ्यांची नोंदणी आणि शाळांचे प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर जाऊन, वेबसाईट अजून डिक्लेअर व्हायची आहे, त्या सर्व सूचना आम्ही ज्या त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून देणारच आहोत. तर त्या वेबसाईटवर जाऊन किमान एक प्रेफरन्स किंवा जास्तीत जास्त 10 प्रेफरन्स विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन देऊ शकतात आणि त्यांना मिळालेल्या 10वीच्या गुणानुसार त्यांना आवश्यक त्या म्हणजे योग्य त्या कॉलेजमध्ये त्यांची प्रवेश निश्चित होणार आहे.